घरात एक नवीन लग्न झालेलं कपल आहे यांचं आणि आमच्याही गावात एक नवीन लग्न झालेलं कपल आहे त्यांची एक फॅमिली आहे. तर त्या नवीन लग्न झालेल्या दोन फॅमिलीमध्ये एक खेळ आपण करणार आहोत. मी माठ सुनबाई नावाचा. जे हरणार ती माठ सुनबाई ठरणार आहे आणि त्या सुनबाईला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे या खेळामध्ये. तर बघूयात आता हा खेळ मी माठ सुनबाई. नमस्कार 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 नमस्कार. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. गुलशन केबल नेटवर्कवर मी सदानंद बुच्चे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या केबल नेटवर्कवर जसे आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो तसाच एक आगळा वेगळा कार्यक्रम आज इथं आपण करणार आहे. प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपण खूप स्मार्ट अशी सुनबाई व्हायला पाहिजे आपल्या सासूच्या समोर. तर आता इथे कसं झालेलं आहे की इथं सुद्धा एक नवीन लग्न झालेलं कोपल आहे आणि त्या कोपल बरोबर त्या कोपल बरोबर इथे एक नवीन लग्न झालेलं कोपल येणार आहे. पण ह्या कोपल बरोबर जशी एक त्यांची फॅमिली आहे तशीच ह्यांची पण फॅमिली आहे. आणि आपला कार्यक्रम आहे गुलशन केबल नेटवर्क प्रस्तुत मी माठ सुनबाई. नाईक फॅमिली आपल्या बरोबर आहे, पाईप फॅमिली आपल्या बरोबर येणार आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पाईप फॅमिलीसाठी. हॅलो उंदरे यावेळी जास्त खर्च केला तुम्ही. हा उंदरे म्हटलं यावेळी जास्त खर्च केला तुम्ही. नाही हळूहळू आपला वाढत चालला अन्न हा खर्च. पसारा. तर पाईप फॅमिली आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि एखादा मेंबर तुमचा येणार होता ते कुठे हे हा येणार आहे आमचा एक गणेश मेंबर. ए कुठे राहिलं ते पोरग मागच राहिलं का अजून? कुठे रे गणेश हे हा आमचा गणेश आहे. अरे मग ह्याला मग त्या दुसऱ्या कार्यक्रमात का नाही आणला मागाच्या स्किट मध्ये का नव्हता? नाही 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 ह्या म्हणजे हा करणी करत होता तिकडे कुठे? बाथरूम मध्ये. नाही नाही म्हणजे कसं आहे, सकाळी जास्त जेवण वगैरे झालं म्हणे तर मी म्हटलं जाऊ दे आरामात. तर तो अडकला तिकडे. हा 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 बाकी बरं आहेस ना रे आता? ओके आहे. हा हा आमच्या बरोबर खेळणार आहे आमच्या फॅमिली. ओके ओके. तर आता फॅमिलीची आपण ओळख करून घेऊ. प्रत्येकाने आपलं नाव सांगा. तुम्ही कोण आहात या फॅमिलीमध्ये? मी सुमन पाईप. सुमन पाईप आपण कोण आहे ह्या घरात? मी हिची सासू आहे. अच्छा अच्छा. हे माझे मिस्टर वा वा वा. आणि तो पोरगा. अच्छा. आणि हा हा असाच म्हणजे हे ओळखीचाच आहे, शेजारचा आहे. शेजारचा आहे. अच्छा अच्छा. ओके ओके. चालेल चालेल. तुमचं नाव सुमन पाईप. सुनबाई बायको. लईच लाजतात त्या. ए, बायको. तुमचं नाव सांगा. सुनबाई नाव सांगा. कौशल्या पाईप. कौशल्य पाईप. तुमचं काय? राजाराम पाईप. राजाराम पाईप. आपलं नाव? मी ठिबक पाईप. बरं, तुमची पाईप टीम ह्यांची नाईक टीम यांच्यामध्ये आता इकडं कॉम्पिटिशन आपण खेळणार आहे आणि बघायचंय की कोण माठ ठरणार. जे हारणार ते माठ. तर तुम्ही एकमेकांना चोर कराच, हे एकमेकांना चोर करतील. तर आता थोडीशी आपण सुरुवात करूयात. खरं तर आता इथं नवीन लग्न झालंय म्हणल्यानंतर उखाणा घेणं फारच गरजेचं असतं. नवीन लग्न त्यांचं झालंय, तुम्ही उखाणा घ्या प्लीज. देविका. भाजीत भाजी मेथी. नाही 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 असं नको. एकदम बेसिक नको प्लीज. अरे ते भाजी आता पोट्टे पण खात नाहीत. हा अभिराम, तुम्हाला सुचत असत तुम्ही मदत करा. हा, बाकीच्या अभिराम लोकांनी घेईल मदत करा माझ्याकडे. टीम मध्ये. अभिराम घेईल वेगळं काहीतरी. नाही 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 मदत करा. घेईल काय? आमच्या साडी नसणारे पुरुष फक्त आमच्याकडे. प्लीज तुम्ही हा मदत करा. एकमेकांमधली भांडणं विसरून आज मदत करा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. हा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
अभिरामरावांचं नाव घेते चला हवायोद्याच्या दिवशी. जो जा टाळ्या त्यांच्यासाठी त्यांना काही पॉईंट आपण देतोय. आता तुम्ही अण्णांचं नाव घ्यायला पाहिजे उखाण्यातून. अण्णा आहेत का नाही? अण्णा कुठे आहेत? बसलेत ना अच्छा बसलेले आहात. अण्णांचं नाव घ्यायला समोर पाहिजे. आहेत. समोर अण्णा नमस्कार. कॅमेरामन प्रयत्नही करू नका, अजिबात येणार नाही. गुप्त अण्णा. अरे मी काय घेऊ? आता तुम्ही त्यांना हे करा. त्यांचा त्यांनी मला- रात्रीचा खेळ करता करता अण्णा गेले वरती, मी राहिले खालती. डेंजर आहे पण हे. नुसता स्पॉन्टेनिटी ह्याला म्हणतात, स्पॉन्टेनिटी. असं स्पॉन्टेनियस त्यांनी टाकलंय. म्हणूनच अण्णा गेले वाटते बहुतेक. नाही, आता मी नाव घेतलं पण त्यांना पण सांगा ना. तुम्ही असं कसं नाही. त्यांच्या सासून घेतलं, तुम्ही नाही घ्या. नका घ्यायला. दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाली पाहिजे. घ्या ना नाव घ्या. कोकणात आहे कोकणात आहे फेसाळणारा समुद्र. वा 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 कोकणात आहे फेसाळणारा समुद्र आणि समुद्रावर आहेत जुळजुळणाऱ्या लाटा. वा छान म्हण. कोकणात आहे फेसाळणारा समुद्र आणि समुद्रावर आहे जुळजुळणाऱ्या लाटा. हा यांनी मला उखाणा घ्यायला लावला. हा. मला काय येतंय? टाटा टाटा टाटा. तुम्ही घ्या सुनबाई, तुम्ही घ्या. सासूबाई असं कशाला नाटक आहे तशीच त्याला काय करायचं. उखाणा घेते. दसऱ्याच्या दिवशी तुला काय कळतंय का? बायको रडताय काय तू? दसऱ्याच्या दिवशी फुलं लागतात फुलं. थांब आय थांब जरा 1 मिनिट. हा घे घे. दसऱ्याच्या दिवशी फुलं लागतात पिवळी. दसऱ्याच्या दिवशी फुलं लागतात पिवळे. दसऱ्याच्या दिवशी थांब तू आता. टवळी बोलली मला. चवळीची शेंग म्हणलं मी. आहेच मुळी माझी सासू चवळीच्या शेंगेसारखी दिसते बघा कशी. फक्त पाण्यात राहून फुगली आहे थोडीशी शेंग. आता काय करू? घरी चल. फायटिंगच करा थोड्या वेळानं तर मला वाटतं आता. ग बसा. तर आता इथे काही राऊंड होणार आहेत. पहिला राऊंड आहे जनरल नॉलेज. जे कोणालाच येणार नाही त्यांना 0 मार्क म्हणून जनरल नॉलेज. तर आता बघूयात काही प्रश्न. प्रश्नांची उत्तरं. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार. याचं काय? आपल्याकडे नाही दिला सवय आहे. ए हे काय चाललंय तुझं? करणी का? त्यांना उत्तर येऊ नये म्हणून